हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक हेतूने बनवत आहे. याला कोणीही सल्ला किंवा शिफारस समजू नये. ट्रेडिंग हे स्वतः अभ्यास करून स्वतःच्या जबाबदारीनेच करणे ही नम्र विनंती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार 23 तारखेचं मार्केट ॲनालिसिस. 20 तारखेचा आजचा मार्केट मस्तमध्ये वरच्या साईडला अप साईडला मुवमेंट केलेला आहे, अप ट्रेंड. आणि आता इथं 23 तारखेचं आपण बघणार. 21-22 तारखेला शनिवार रविवारची सुट्टी असणार आहे. सर्वात आधी आपण काय करूया, एक प्रकारे एक दिवसाचा टाइम फ्रेम लावून मी काय करतोय, ट्रेंड बघूया. त्याच्या अगोदर जे आपण ट्रेंड लेवल्स काढले होते, तर त्या लेवल्स प्रमाणे मार्केट अचिव्हमेंट केलं का नाही, ते थोडक्यात ते बघूया. या ठिकाणी 20 तारखेची ती क्लोजिंग झाली होती हिरव्या कलरने, आणि 19 तारखेची आणि 20 तारखेचं जे ओपनिंग झालेलं आहे, फ्लॅट ओपनिंग होऊन तिथूनच मार्केट पहिला टार्गेट वरती आणि ते दुसरं टार्गेट, म्हणजे बऱ्याच जणांना वाटेल की तुम्ही लाईन ड्रॉ केला म्हणून तिथं दाखवताय असं म्हणतं. पण मी जिथं जे लाईन ड्रॉ केलेलं आहे तिथं सस्टेन केलेलं आहे मार्केट. त्याच्यावरनं समजतं की ट्रेंड लाईन जे आपण लेवल्स काढलेले आहे ते एकदम ॲक्युरेट परफेक्ट त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता इथं बघू शकता या ठिकाणी सस्टेन केलेलं आहे मार्केट. त्यानंतर इथं गेलं, इथं पण 1-2 कॅन्डल थोडंसं स्लो झालेलं आहे. त्यानंतर याच लेवलला इथं मार्केट सपोर्ट घेतलाय की नाही, परत इथं पण सपोर्ट घेतलाय की नाही, म्हणजे हे लेवल ॲक्युरेट काम केलंय. त्यानंतर ना बघा इथं सस्टेन केलंय, इथं सस्टेन केलंय, म्हणजे टाइम स्पेंड केलाय, म्हणजे हे पण लेवल्स काम केलेलं आहे. म्हणजे सांगायचं काय तात्पर्य एकूण, अप ट्रेंडचं मी तुम्हाला लेवल सांगितलं होतं, इथून आल्यावर वरचं जर ट्रेंड बघितला आपण इथपर्यंत का बरं, कारण की इथं क्लोजिंग आहे, वरती जाऊन क्लोजिंग पर्यंत आला आणि तिथून वर जायला चालू झालं. मग पहिला टार्गेट, मग दुसरा टार्गेट, मग तिसरा, मग चौथा, अशा प्रकारचे ट्रेड झालेले आहेत. टार्गेट व्यवस्थित दिलेलं आहे. आपण सगळं क्लिअर करून घेतोय. मग एक दिवसाचं टाइम फ्रेम ठेवूया. फक्त एक छोटंसं आपण हे बघूया की त्या ठिकाणी ट्रेंड काय म्हणताय म्हणून, बरोबर का. आता इथं ट्रेंड जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, तर इथून पूर्ण मार्केट प्रत्येक दिवसाचं कॅन्डल खाली खाली पडत गेलेलं आहे. त्यानंतर ना एक मोठा गॅप अप झाला. गॅप अप होऊन मार्केट मस्त मध्ये एक दिवसात पूर्णपणे खाली पडलेलं आहे, मोठंच कॅन्डल पूर्ण दिवसामध्ये. त्यानंतर ना थोडं वर, पुन्हा खाली, पुन्हा थोडं वर, गॅप अप होऊन ओपनिंग इथं एकदम खाली आलेलं आहे. आता इथून एक हिरवा कॅन्डल शेवटचं बनवलेलं आहे. कदाचित उद्या असं होऊ शकतंय की या ठिकाणी इथं अशा प्रकारे वरच्या साईडला मुवमेंट करण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इथून काय, एक प्रकारे तुम्ही जर बघितलं इथं जे डब्ल्यू पॅटर्न म्हणताय आपण, अशा प्रकारे असं पण जाऊ शकतंय मार्केट. किंवा जर या लेवलला ब्रेक केलं, आता हे लेवल कुठलं आहे या ठिकाणी बघितलं, हे लेवल जर इथं बघितलं, उद्या याच्या खाली जर गेलं, 25,383 जर खाली गेलं, तर त्याच्या खाली इथपर्यंत येऊ शकतंय, जे की 24,957, बरोबर. आता आपण काय करूया, 5 मिनिटाच्या याच्यावरती लेवल्स ड्रॉ करून घेऊया, बघूया लेवल्स मार्केट काय म्हणतंय नेमकं. सोमवारच्या दिवशी कसा असेल ट्रेंड. तर या ठिकाणी आपण सर्वात आधी लेवल ड्रॉ करून घेऊया. आणि वरचे पण लेवल्स मी तुम्हाला सांगतोय, सुरुवातीला इथं वरचे पण लेवल मी तुम्हाला सांगतोय. इथं पण बघू शकता तुम्ही. याच्यानंतरचं वरचे अजून एक लेवल म्हणलं तर 750चा, जे की सायकोलॉजिकल नंबर असतं, एक राऊंड फिगर नंबर जे आपण म्हणतो त्याला. तर हे अशा प्रकारचे 3 लेवल्स. आणि जर डाऊन साईडला म्हणलं तर इथं क्लोजिंगलाच आपण एक लेवल देणार, बरोबर. आणि त्याच्या खाली बघितलं तर हा लेवल एक असणार, आणि त्याच्या खाली हा लेवल एक मोठा लेवल असणार आहे. तर आता हे लेवल अशा ठेवण्याचं कारण पण तुम्हाला मी सांगतोय. कारण काय आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मार्केटची क्लोजिंग इथं झालेलं आहे 25,565.90 वरती, बरोबर का. आता मार्केट इथं कुठेतरी गॅप अप ओपन झाला आणि वरती गेला तर हा लेवल, फ्लॅट ओपन झाला, वरती गेला तर हाच लेवल, गॅप डाऊन ओपन झाला, बरोबर. ते आता थोड्या वेळात बघूया. फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झाला तर ह्या लेवलला टच करेल, जे की 25,655. त्याच्या जर वरती ब्रेक करून वरती गेला तर 750 आणि 750 हे 2 लेवल्स आहेत. 50-50 पॉईंटचे, 50-50 पॉईंटचे 2 लेवल्स आहेत, बरोबर का. आणि जर मार्केट वरती गेलाच नाही, जर समजा इथं ओपन झाला, गॅप अप ओपन इथपर्यंत आला, किंवा फ्लॅट ओपन झाला आणि इथपर्यंत आला, तर या लेवलवरनं जर मार्केटला खाली पडायचं असेल तर इथून निश्चितच खाली पडेल. आणि खाली या लेवलला जर ब्रेक केलं, 25,539ला जर ब्रेक केलं, त्याच्या खालचं लेवल असणार आहे 25,473 आणि त्याच्या खाली 25,400. अशा प्रकारचे 2 लेवल्स आहेत. जर 25,539ला ब्रेक केलं तर या ठिकाणी एक सायकोलॉजिकल नंबर पण आहे, जे की एक राऊंड फिगर नंबर आहे. 25,539ला ब्रेक केल्याबरोबर 25,500, जे की एक सायकोलॉजिकल नंबर, राऊंड फिगर नंबर आहे.
कदाचित तिथून मार्केट आला आणि वर जायचं राहिलं तर इथूनच मार्केट एक अपट्रेंड घेऊ शकतंय. आणि अन्यथा त्याला जर ब्रेक केलं 500ला तर 473 इथे एक 25-30 पॉईंटचा मुवमेंट आहे आणि त्याच्या खाली जर बघितलं आपण 25,381 अशा प्रकारचे एक 30-40 पॉईंटचे पण खालच्या साईडला मुवमेंट आहेत. तर तुम्ही ही लेवल्स स्क्रीनशॉट काढून घेऊ शकताय. अप साईड आणि डाऊन साईड दोन्ही साईडचे मी लेवल्स या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघूया आपण या ठिकाणी बँक निफ्टीचं चार्ट. आणि इथं बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण जर बघितलं काल जे लेवल्स तुम्हाला दिलं तर मी तरी अशा प्रकारचे लेवल्स आहेत. तर इथं जे लेवल मी तुम्हाला सांगितलं होतं डाऊन साईडला जिथं आहे, अप साईडचं डाऊन साईडचं मी कदाचित जे लाईन ड्रॉ केलेलं होतं ते बहुतेक काढलं गेलेलं आहे, म्हणजे डिलीट झालेलं लाईन जे की हॉरिझॉन्टल लाईन लेवल्स. पण इथं वरच्या साईडला जे मार्केट गेलेलं आहे इथपर्यंत आलं तर मार्केट हे क्लोजिंग आहे. क्लोजिंगपासूनच ओपनिंग झालेलं आहे. फ्लॅट ओपनिंग होऊन तिथून मार्केट ज्यावेळेस वर उडायला चालू केलं पहिला लेवल 60,599 म्हणजे 60,600 पासून पहिला लेवल 60,794 200 पॉईंटचा मुवमेंट. आणि इथं तसं बघायला गेलं तर पहिलंच कॅन्डल इतका मोठा मुवमेंट दिलाय 60,600 पासून 60,937 बरोबर का, म्हणजे जवळपास 300 ते 350 पॉईंटचा मुवमेंट एकच सिंगल कॅन्डल दिलेला आहे 5 मिनिटाचा. आणि तसं बघायला गेलं तर पुन्हा या ठिकाणी काय केलेलं आहे, मार्केट वरती गेलंय आणि पुन्हा इथं खाली आलंय या 60,794च्या लेवलला इथं टच केलेलं आहे बरोबर. आणि त्यानंतर पुन्हा वरती गेलं, पुन्हा हेच लेवल टार्गेट म्हणजे 2 वेळा दिलेलं आहे. त्यानंतर ना बघितलं आपण की या लेवलच्या पण वरती जाऊन इथं जे पाठीमागचं रेजिस्टन्स आहे, जे स्विंग आहे त्याला आधारितच या ठिकाणी पुढे सस्टेन केलेलं आहे मार्केट बऱ्याच वेळी. इथं बघा किंवा इथं बघू शकता किंवा इथं बघू शकता, अशा ठिकाणी इथं मार्केट सस्टेन केलं आहे. आणि तिथूनच पुन्हा जर खाली आलं तर याच लेवलला इथं एक सपोर्ट पण घेतलेला आहे. इथं बघू शकता तुम्ही सपोर्ट पण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आणि इथं थोडंसं जर वर घेतलंय तर इथंच का बरं आलंय, थोडंसं इथं वरती घेतो मेल का बरं आलंय, कारण की इथं बघू शकता तुम्ही 61,000चा एक सायकोलॉजिकल नंबर आहे बरोबर का. 61,000चा सायकोलॉजिकल नंबर तिथूनच येऊन सपोर्ट घेऊन गेलेला आहे. त्यामुळे मी जे लाईन्स लेवल्स जे ड्रॉ करून देतोय त्याच्यामध्ये काय तर काही तथ्य असतो, म्हणजे लेवल जे काढतोय मी मार्केट तिथं येऊन सस्टेन करू शकतंयच असं मी होतंयच असं म्हणत नाही. आपण ते जे लेवल्स मी ड्रॉ करून तुम्हाला देत आहे तिथं मार्केट नक्कीच रिॲक्ट करत आहे, तुम्ही बघत आहेत. मागच्या आठवड्यापासून मी जे काढत आहे ते लेवल्स एकदम व्यवस्थितपणे सपोर्ट रेजिस्टन्सला काम करत आहेत. आणि अशाच प्रकारे आपण आता बघणार आहे हे सगळे लाईन्स काढून परवा दिवशी काय होणार, 23 तारखेच्या मार्केटमध्ये काय होणार. तर याच्यामध्ये आपण काय करणार, या ठिकाणी एक लेवल ड्रॉ करून घेणार आहे आणि जे मेन मोठे मोठे लेवल्स आहेत त्याला पण आपण ड्रॉ करून ठेवणार आहे बरोबर. हे म्हणा किंवा आजच्या मार्केटची इथं क्लोजिंग म्हणा बरोबर, हे क्लोज केलेलं आहे इथं हे म्हणा, किंवा त्याच्या खाली जर बघितलं आपण लेवल्स इथपर्यंत आहे, इथं एक लेवल आहे आणि त्या ठिकाणी इथे एक लेवल आहे आणि शेवटचं खूपच मोठं लेवल आहे. कदाचित शक्यतो जाईल का नाही जाईल माहित नाही, तरी ड्रॉ करून ठेवायला काय हरकत नाही आहे. आणि जर वरचे लेवल जर आपण बघितलं या ठिकाणी पहिला लेवलच इथं आहे आणि दुसरा लेवल या ठिकाणी आहे आणि तिसरा बघितलं तर इथपर्यंत हे मोठा लेवल आहे. तर याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर काय थोडंसं मी स्पष्टीकरण देतोय मी इथं. तर याच्यामध्ये बघू शकताय मार्केट इथं ओपन झालं कुठेतरी गॅप अप थोडक्यात किंवा फ्लॅट, तर त्यानंतर जर मार्केट वरती गेला तर या लेवल पर्यंत जाऊ शकतंय, कारण की पाठीमागचं इथं रेजिस्टन्स आहे, इथं आहे परत दुसरं स्विंग आणि हे लेवल आहे 61,348चा. आणि मार्केटला जर खाली यायचं असेल तर इथून वर जाऊन तिथून धडकून एक रेजिस्टन्स फेस करून पुन्हा खाली येईल. वरून खाली येत असताना पहिला टार्गेट 61,140, त्यानंतर त्याला पण जर ब्रेक केलं 61,140ला ब्रेक केलं, मार्केट इथपर्यंत गेलं, तिथून खाली पडलं तर हा लेवल पहिला असणार आहे टार्गेट 61,140 आणि त्यानंतर त्याला पण ब्रेक केलं तर हे दुसरं टार्गेट असणार, ते म्हणजे इथं समोर बघू शकताय 61,139 क्षमा करा 61,000 बरोबर राऊंड फिगर एरिया बरोबर. अगोदरचं 61,140 39 ते पहिलं लेवल आहे आणि दुसरं म्हणजे 61,000चं राऊंड फिगर सायकोलॉजिकल नंबर.
आणि याच्यामध्ये तिसरं लेवल जे असणार आहे ते खूप मोठमोठे असणार आहे या ठिकाणी. 61,000ला पण जर ब्रेक केला समजा सायकोलॉजिकल नंबरला या लेवलला जर ब्रेक केला मार्केट, तर खालचा लेवल इथं आहे 60,897, 60,000 आपण 900 धरूया, म्हणजे 100 पॉईंटचा मुवमेंट बरोबर. इथून ते इथपर्यंत एक 100 पॉईंटचा मुवमेंट, आणि त्याला जरी ब्रेक केला 60,897ला ब्रेक केला 60,780, म्हणजे इथं पण आपण 800 धरूया 100 पॉईंटचा मुवमेंट. तर अशा प्रकारे मोठमोठे मुवमेंट इथं आपल्याला बघायला भेटत आहेत. आणि जर कॉल साईडला आपण म्हणू तर कॉल साईडला जर समजा या ठिकाणी गॅप अप ओपन झाला, फ्लॅट ओपन झाला किंवा गॅप डाऊन ओपन झाला, ह्याच्यानंतर जर इथं वरती जायचं असेल, इथून जर या लेवलवरनं वरती जात असेल मार्केट निघालं, तर पहिलं जसं सांगितलं मी पहिलं लेवल तर हे तुम्हाला टच करून देणार, कारण की पाठीमागचं हे एक रेजिस्टन्स, हे एक रेजिस्टन्स, म्हणजे दोन्ही एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. अशा प्रकारे इथं दोन्ही रेजिस्टन्स फेस करेल, जे की मार्केट तुम्ही इथून जरी निघताना आपण बघितलं फास्ट ऍक्टिव्ह मोडमध्ये राहावं लागेल पहिल्याच्या सुरुवातीच्या 5 मिनिटांमध्ये. जर 61,139 हा लेवल इथून वरती जात असेल तर 61,348, म्हणजे 140 ते 200 आणि 348, म्हणजे जवळपास 200 पॉईंटचा मुवमेंट. हे जे तुम्हाला एवढं एरिया दिसतंय 200 पॉईंटचा मुवमेंट आहे. मी म्हणत नाही ते देईल म्हणून, कदाचित असं पण जाऊ शकतंय. या ठिकाणी आपण बघितलं असं थोडक्यात पण जाऊ शकतंय, बनत इथं टच करू शकताय. त्यानंतर ना हे एरियावर काय करू शकताय, एकतर इथं वरती सस्टेन केला आणि याच्यावरती गेलं तर तुमचं पहिलं लेवल असणार आहे 61,348च्या वरती 61,441, आणि त्याला देखील ब्रेक केलं तर 61,500, जे की पुन्हा एक सायकोलॉजिकल नंबर 61,521 या ठिकाणी दाखवतोय. आणि हे कशाच्या याच्यावर अंदाजे काढतोय मी, कारण की पाठीमागं एक प्रकारे इथं बघू शकताय रेजिस्टन्स आहे. पाठीमागचा हा जो आहे 61,521 या ठिकाणी रेजिस्टन्स आहे, इथं मार्केट सस्टेन केलेलं आहे बरोबर, म्हणून तिथलं लेवल्स मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्या जरी वरती गेलं 61,500च्या वरती 61,671, पावणे 200 पॉईंटचा मुवमेंट. मी म्हणणारच नाही की इतकं मोठं मुवमेंट तुम्हाला एका झटक्यात मिळेल म्हणून, हा फक्त एक प्रकारचा आयडिया आहे. बाकी तुम्हाला काय करावं लागेल, याच्यावरती अभ्यास करावा लागेल की नक्कीच ह्या लेवल्स किती पर्सेंटेज, किती ॲक्युरेसी काम करतात म्हणून, आणि ते तुम्ही स्वतः अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव येईल. मी फक्त आणि फक्त एक प्रकारचं एक तुम्हाला एक आयडिया शेअर करतोय. बाकी ट्रेडिंग करणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आणि तुमच्या मर्जीनंच तुम्ही करावं, एवढीच फक्त विनंती आहे. आणि जर तुम्हाला हे लेवल्स ड्रॉ करणं व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा या व्हिडिओला, ज्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळेल आणि मी डेली अनालिसिसचे व्हिडिओज तुमच्यासाठी अशाच प्रकारे या चॅनलवरती अपडेट करत राहीन. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन अनालिसिसमध्ये डायरेक्टली सोमवारी. तोपर्यंत नमस्कार.